नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकी आपल्या घराच्या अंगणामध्ये येते आणि खरंच जानकीला आपल्या घराबद्दल खूप काही अशी अतूट भावना असते। तिचं आपल्या घरावर खूप प्रेम असतं, घरातील माणसांशी एक असं अतूट नातं तिने निर्माण केलेलं असतं। जरी ऐश्वर्याने तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं, परंतु मनातून मात्र ऐश्वर्या कधीही काढू शकणार नाही असा जानकीचा खूप मोठा विश्वास असतो। तेव्हा जानकीला माहिती असतं की आपल्या घरातील अंगणामध्ये आज कोणी रांगोळी सुद्धा काढणार नाही। आणि जेव्हा सौमित्राने तिला सांगितलेलं असतं की घराची तुळस सुद्धा अगं जानकी बहिणी तुझी वाट पाहते, तू नक्की त्या घरामध्ये परत ये, तेव्हा जानकीला हे सर्व समजल्यानंतर खूप वाईट वाटतं। आणि आपल्याला त्या ऐश्वर्याने घराच्या बाहेर काढले, परंतु घराने मात्र काय केले आणि त्या घरामध्ये अगदी लख्ख अशी तिची असणारी रांगोळी आणि त्या तुळशीची असणारं एक अतूट नातं। म्हणून जानकी दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठते। लवकर उठल्यानंतर ती आपल्या घरात सुद्धा छान रांगोळी काढते, दिव्यांचा लखलखाट करते आणि ती आशीर्वाद बंगल्यामध्ये घाईने येते आणि कुणालाही उठण्या अगोदर ती दारामध्ये अगदी तिची तेज भरणारी रांगोळी काढून जाते आणि तुळशीला सुद्धा ती पाणी घालून जाते। म्हणजे साक्षात आज दीपावलीच्या दिवशी सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी जानकी आपल्या घरामध्ये येते, सर्व काही व्यवस्थित करते। परंतु नानांना मात्र याची चाहूल लागते, घरातील कुणाला सुद्धा काही समजत नाही। परंतु नानांना असं वाटतं की नक्की आपली जानकी या घरात येऊन गेली आणि ह्या सर्व सत्याचा भयानक सत्य ह्या सुमित्रासमोरच आलेले असते। कारण ती विचार करते की दारात रांगोळी कोण काढली असेल आणि तुळशीला सुद्धा पाणी कोणी घातले असेल। तेव्हा मात्र गुलाबदादांनी जानकीला वहिनीला बघितलेलं असतं आणि गुलाबदादा सर्वांसमोर हे सांगतात की जानकी वहिनी आल्या होत्या आणि त्यांनी आज रांगोळी सुद्धा काढली। तेव्हा नानांच्या कानावर हे शब्द पडतात, जानकी आली होती। नानांना मात्र खूप आता मोठा आधार मिळतो, त्यांच्या डोळ्यातून खरंच चटकन पाणी येतं। कारण त्यांना असं वाटतं की मी जानकीवर आरोप केले आणि त्या ऐश्वर्याचं ऐकून माझ्या जानकीला घराच्या बाहेर राहावं लागतं आणि माझ्या ऋषिकेशला। परंतु आता लवकरच आता मी जे काही सत्य सांगेल आणि जे काही सौमित्राने माझी मदत करून ते देवघर आता माझ्या जानकी आणि ऋषिकेशपर्यंत पोहोचवलेले आहे, त्यामुळे आता मला मात्र कशाची भीती नाही आणि लवकरच माझी जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या प्रॉपर्टीचं सर्व हक्क घेतील। परंतु नानांना काळजी असते की माझी ओवी काय करत असेल, ओवीची दिवाळी आनंदात साजरी झाली असेल की नाही। परंतु मात्र इकडे ओवी आणि जानकी ऋषिकेश अगदी दणक्यात आपली दिवाळी साजरी करतात। तेव्हा देवदर्शनासाठी जानकी ही मंदिरात गेलेली असते आणि तेथे तिची हिम्मत काकांची भेट होते आणि हिम्मत काकांना सर्व घडलेला प्रकार जानकी सांगते की हिम्मत काका, अहो आमच्या नवीन घरी तरी तुम्ही पाहायला या। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की जानकी अगं काय बोलतेस तू, ही नवीन घर म्हणजे? तेव्हा जानकी झालेला सर्व प्रकार सांगते आणि हिम्मत काकांना आपल्या घरी घेऊन जाते। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की नाही, आता मला नानासाहेबांची भेट घ्यावीच लागेल। म्हणून हिम्मत काका हे जानकी आणि ऋषिकेशला आशीर्वाद देतात आणि अरे तुम्ही घाबरू नकाच, तुम्हाला मी जे काही सांगतो की पार्वती आई माझी बहीण होती आणि माझ्या बहिणीच्या नात्याने जी काही प्रॉपर्टी आहे ती तुझ्या हक्काची आहे। ऋषिकेश नानासाहेब कधी असे वागणार नाही, कितीही ते चुकीचे वागले, परंतु ऋषिकेश मात्र तू मोठ्या मनाने त्यांना माफ कर, कारण त्या ऐश्वर्यामुळे हे सर्व झाले। तेव्हा मात्र हिम्मत काका म्हणतात की मी आता नानासाहेबांची रणदिव्यांच्या कुटुंबात जाऊन भेट घेतो। तेव्हा हिम्मत काकांना मात्र काही जीवाला चैन मिळत नाही आणि त्यांचा ऋषिकेश भाचा असल्यामुळे त्यांना ऋषिकेशची तर काळजी लागतेच। परंतु इकडे मात्र आता नानांची भेट तर हिम्मत काका घेण्यासाठी इकडे रणदिव्यांच्या घरी येतात। घरी आल्यानंतर डायरेक्ट ते नानांच्या रूममध्ये जातात आणि नानांची ती अवस्था बघून त्यांना खरंच खूप वाईट वाटते। परंतु जानकी आल्यामुळे नानांच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होण्यासाठी सुरुवात होते आणि नानांना जेव्हा सौमित्राने सांगितलेले असते की आपल्या ऋषिकेश दादाने त्याच्या हक्काचं घर घेतलं आणि कुस्ती जिंकली, तेव्हा मात्र नानांना आपल्या ऋषिकेशचा अभिमान वाटत असतो। हिम्मत काका आतमध्ये आल्यानंतर ते नानांना विचारतात की नाना अरे तू का असा वागलास, काय गरज होती तुला हे सर्व वागण्याची? अरे कधीही मी अशी अपेक्षा केली नव्हती, तू तर पार्वतीला वचन दिलं होतं, सुमित्राने सुद्धा वचन दिले होते, मग तुमचे वचन तुम्ही कुठे विसरलात? तेव्हा मात्र नानांना बोलण्यासाठी म्हणजे असं थोडंसं बोलता येण्यासाठी सुरुवात झालेली असते, कारण जानकीच्या येण्याने त्यांना वाचा परत यायला सुरुवात झालेली असते।
तेव्हा मात्र आता नाना म्हणत असतात की अरे हिम्मत, मग काका मला माफ कर, कारण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आणि त्या चुकीचे भोग मात्र माझी जानकी आणि ऋषिकेश भोगतात. अरे जर त्यावेळेस मी असा निर्णय घेतला नसता तर खरंच आज माझी जानकी आणि ऋषिकेशच्या यांच्या दिवाला धोका तर होताच, परंतु माझी सोन्यासारखी नात हिलासुद्धा त्या ऐश्वर्याने धक्का देण्याचा प्रयत्न केला. अरे तिने तर मला धमकावले, धमकी दिली आणि त्या नालायक ऐश्वर्यानेच मला जिन्यावरून ढकलले सुद्धा. परंतु अरे एक अशी गोष्ट आहे की ती जानकी आणि ऋषिकेशपर्यंत पोहोचवायला हवी. म्हणजे माझ्या सौमित्राने तर देवघर हे तिच्यापर्यंत पोहोचवले, परंतु त्यात अशी एक गोष्ट आहे की ती नक्की आमच्या ऋषिकेशला त्याचे हक्क परत देऊ शकतात. तेव्हा मात्र हिम्मत काका म्हणतात की ठीक आहे नाना, खरंच मला माफ कर, मी तुला वाटेल तसे बोललो, परंतु मात्र तू काही केले ते योग्य केले. तेव्हा मात्र आता हिम्मत काकांना जे काही नानांनी सांगितलेले असते देवघरातील गुपित, अरे जानकी आणि ऋषिकेशला तू त्याबद्दल सांग आणि जे शहाणे वकील आहे त्यांना माझ्याकडे घेऊन ये. ते का असे वागले असतील, मी तर त्यांना असे कधीही मृत्यूपत्र तयार करण्यासाठी सांगितले नव्हते, परंतु त्यांनी का फेरबदल केला माहिती नाही. तेव्हा मात्र आता जानकी इकडे आपल्या देवघराची म्हणजे दिवाळीची व्यवस्थित तयारी करून अगदी थाटामाटात आपल्या ऋषिकेशसोबत खूप खुश असते. ऋषिकेश आणि ओवी जानकी अगदी अगदी आनंदात ही दिवाळी पार पाडतात. तेव्हा आता दिवाळी झाल्यानंतर जानकी ही अगदी मनोभावाने देवाची पूजा करत असते आणि तेव्हा मात्र हिम्मत काका तेथे येतात. तेव्हा हिम्मत काका जानकीचा तो संसार बघून खूप खुश होतात आणि जानकीला भरभरून आशीर्वाद तर देतातच, परंतु जानकीला म्हणत असतात की जानकी अगं साक्षात लक्ष्मीसुद्धा तुझ्याकडे आली. तेव्हा जानकी विचारते की हिम्मत काका अहो काय सांगतात तुम्ही, अहो मी तर खरंच खूप समाधानी आहे. ऋषिकेशने 1 लाखाचे बक्षीस मिळवले आणि त्यात हे घर घेतले. आमच्या ओवीची दिवाळीसुद्धा आम्ही आनंदाने साजरी करू शकलो. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अगं त्या देवघरामध्ये असं एक गुपित धन आहे की नानांनी जी काही कंपनीचे मालकीचे हक्क आणि जी काही प्रॉपर्टी आहे रणदिव्यांची ती निम्मी तुझ्या नावावर केलेली आहे आणि अगं सर्वात जास्त हक्क हे तुझ्याकडे आहे. परंतु नानांनी असा का निर्णय घेतला याबद्दलचे सत्य मी तुला आता सांगतो. अगं ते ऐश्वर्याने त्यांना धमकावले होते, ओवीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे नानासाहेबांना असे वागण्याचं त्यांनी ठरवले. तेव्हा मात्र त्यांनी अगं खरंच माझ्याजवळ खूप पश्चातापसुद्धा केला की त्यांना तुझी माफी मागायची. जानकी अगं मोठ्या मनाने तू त्या घरात परत जा, ऋषिकेशलासुद्धा समजावं आणि जे काही आपल्या हक्काचं आहे ते घे, कारण अगं जेव्हा मी आता त्या घरातून आलो तेव्हा त्या घराला घर पण राहिलेले नाही. अगं जानकी जेव्हापासून तू त्या घरात होती तेव्हापासून खरंच घरात असं घर पण होतं, आनंदी वातावरण होतं, परंतु आत्ता मात्र अगं त्या सुमित्राचे काय हाल, काय तिला किचनमध्ये काम करण्याची वेळ तिच्यावर आली. ती ढोंगी ऐश्वर्या मात्र नाटक करून मस्त जीवन जगते. इकडे मात्र ऐश्वर्याचा आता खूप जळफळाट होत असतो, कारण तिला तर आता व्यवस्थित फराळसुद्धा दिवाळीचं बनवता येत नाही. परंतु मात्र सारंगला तर असं वाटत असतं की माझी बायको म्हणजे काय, परंतु आता सुमित्राने सुद्धा सारंगला चाणके फटकारलेले असते. तेव्हा आता सुमित्राला खरे लक्षात आलेले असते की नाही खरंच आपण खूप मोठी चूक केली. तेव्हा सुमित्रा नानांकडे रूममध्ये येते आणि नानांना सांगते की काय ती ऐश्वर्या तिला साधं जे फराळसुद्धा बनवता येत नाही. तेव्हा नाना म्हणत असतात की सुमित्रा अगं आत्ता आठवली असेल तुला जानकी, अगं तूसुद्धा खूप मोठी एक चूक केली. अगं मी तर माझ्या दबावावरून निर्णय घेतला आणि जानकीकडे बोट दाखवले, परंतु तू तर उघड्या डोळ्यांनी घरामध्ये उभी होती. अगं त्याच वेळेस तू खरं काय आणि खोटं काय हे समजायला हवं होतं. सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही जानकीकडे बोट दाखवले म्हणून मी हा निर्णय घेतला. नाना म्हणतात की नाही सुमित्रा तू खूप मोठी चूक केली, तुला या घरामध्ये राहण्याचा खरंच हक्क नाही, कारण तू लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या सोन्यासारख्या सुनेला घराच्या बाहेर काढले. तेव्हा मात्र आता जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश अहो जे काही ते म्हणजे देवघर आहे त्यामध्ये खरंच प्रॉपर्टीचे काही नानांनी मृत्यूपत्र तयार केलेले आहे आणि हेच खरं नानांचं मृत्यूपत्र असणार, कारण शहाणी वकिलांनी सुद्धा दबावाखाली येऊन हा जो काही निर्णय घेतला त्यामुळे आता तर खरंच आपण शहाणी वकिलांची गाठ तर घ्यायलाच हवी. ते का असे वागलेत, का त्यांनी इतका मोठा धोका आपल्याला दिला असेल नानांचे खोटं मृत्यूपत्र तयार करून. तेव्हा
जानकी आणि ऋषिकेश लगेच इकडे शहाणे वकिलांकडे येतात. शहाणे वकिलांना विचारतात की काय झाले होते, का तुम्ही असे वागलात आणि आमच्या नानांना तुम्ही फसवले, त्यामुळे हे जे काही केले ते कायद्याविरुद्ध केले, त्यामुळे आता बघतच राहा की आम्ही तुमच्या विरुद्ध सुद्धा केस करतो, कारण आमच्या नानांना तुम्ही फसवले. तुमच्यावर त्यांनी एका जीवापेक्षा मित्रापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता आणि तुम्ही त्यांच्या विश्वासाला तडा दिला, त्यामुळे आता काही होऊ शकत नाही. तर शहाणे वकील हे जानकी ऋषिकेशच्या पाया पडायला सुरुवात करतात की नाही, मला माफ करा, खरंच त्या ऐश्वर्या आणि सयाजी पाटलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि जर मी हे काही केले नाही, खोटे मृत्यूपत्र तयार करून दिले नाही, तर मात्र माझ्या जीवाला आणि माझ्या घरच्यांना खूप मोठा धोका होता, त्यांच्या जीवाला सुद्धा. माझ्या घरातील कुटुंबासाठी मी हे सर्व केले, मला माफ करा, परंतु माझ्या नोकरी जाऊ नये म्हणून तुम्ही काही करू नका. शहाणे वकिलांना जे काही ते मृत्यूपत्र दाखवले जाते तेव्हा शहाणे वकील मात्र खरंच खूप घाबरतात आणि ते जानकी ऋषिकेशची माफी मागतात. तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की तुम्हीच आता रणदेवेंच्या फॅमिलीत येताल आणि जे काही कारस्थान ऐश्वर्याने तुम्हाला करण्यासाठी सांगितलेले आहे ते आज तुम्ही तुमच्या तोंडाने सर्वांसमोर सांगतात. सयाजी पाटलांनी तुम्हाला हे करण्यासाठी भागीदारी म्हणजे बनवले आणि तुमचा उपयोग करून त्यांनी शेवटी आमचे सर्व हक्क आम्हाला दिले, परंतु त्यांना हे माहिती नव्हते की जे काही त्यांनी फक्त देवघर आमच्या वाट्याला ठेवले होते आणि त्यात खरंच संपत्तीची खरी मृत्यूपत्राची ही तेथे नोट म्हणजे व्यवस्थित मृत्यूपत्र होते. नानांचे खरे मृत्यूपत्र आम्हाला त्यात सापडले आणि योगायोगाने ते देवघरसुद्धा आमच्या वाट्याला आले आणि हे सुद्धा देवाचे एक चमत्कारच आहे. त्यामुळे आता देवालाच मान्य नाही तर ती ऐश्वर्या काय करू शकणार. तेव्हा जानकी अगदी तोऱ्यात या रणदेवेंच्या फॅमिलीत येते आणि ऐश्वर्याचे जे काही कारस्थान आहे शहाणे वकील सर्वांच्या समोर येऊन सांगतात. तेव्हा मात्र आता घरात सुमित्राचे खडकन असे डोळे उघडतात आणि सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं या थराला जाशील कधीही वाटले नव्हते, खरंच तू खूप मोठी घोडचूक केली. माझ्या जानकी आणि ऋषिकेशला अगं मी तुझं ऐकलं आणि घराच्या बाहेर काढलं. तेव्हा सुमित्रा सर्वांसमोर माफी मागू लागते आणि जानकी ही आता ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि ऐश्वर्या, आता या घरात राहण्याचा तुला काही एक हक्क नाही. अगं मी तर माझा सोन्यासारखा संसारसुद्धा उभा केला होता, परंतु त्यातसुद्धा तू मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे माझा संसार तू मोडण्याचा प्रयत्न केला. आता मात्र मी तुला सोडणार नाही. अगं सुमित्राईंना तू फसवले आणि सुमित्राईंना तर कामाला तर लावले. अगं सोन्यासारख्या नवऱ्यालासुद्धा तू फसवले. तेव्हा सारंग हे सर्व ऐकतो आणि सारंगचे सर्व खडकन डोळे उघडतात. तेव्हा मात्र आता जानकीने आणि ऋषिकेशने शहाणे वकिलांना ट्रॅपमध्ये अडकून ऐश्वर्याला अडकवलेले असते आणि शेवटी शहाणे वकिलांनी सर्वांसमोर सत्याचा उलगडा केलेला असतो आणि आता खरी रणदेव्यांच्या प्रॉपर्टीची मालकीन जानकी झालेली असते आणि ऐश्वर्याचा मात्र खूप जळफळाट होतो आणि काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती. म्हणून ती लगेच धावतच आपल्या रूममध्ये येते आणि सयाजी पाटलांना फोन लावते. सयाजी लावण्य म्हणत असते की डॅडा, अहो ज्याची आपण वाट बघत नव्हतो, आपल्याला असे वाटत होते की आता आपण या हक्काचे मालक आहोत, परंतु नाही. त्या शहाणे वकिलांनी सर्व काही घोटाळा करून ठेवला, परंतु त्या शहाणे वकिलांना आता सोडायचे नाही, परंतु त्या अगोदर ह्या जानकीला आपल्याला धडा शिकवायचा. तेव्हा मात्र सुमित्रा आणि सारंग तेथे येतात आणि ऐश्वर्याच्या खडकने एक कानामागे देतात. अगं कधीही मी तुझ्या असे वाटले नव्हते की तू अशी ह्या थराला जाऊ शकशील. अगं एका लेकीप्रमाणे मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. सारंगसुद्धा ऐश्वर्याला खूप बोलत असतो. तेव्हा जानकी ही ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर काढते. ऐश्वर्या, आता तुझी जागा या घराच्या पायरीशी, तुला जिकडे जायचे असेल तिकडे तू जाऊ शकते, परंतु या घरात मात्र तुला थारा नाही. अगं नानामुळे आज तुझी ही अवस्था झाली होती. देवकृपेने मात्र आता सर्व काही ठीक झाले आणि नाना सणचे डोळे मागितले. तेव्हा सुमित्रा जानकीची आणि ऋषिकेशची माफी मागते आणि अगदी प्रेमाने त्या दोघांना जवळ घेते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.